की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताचं पाप असतं. ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठचंही पाप नाहीये. आणि जो विश्वासघात करतो मुळात हिंदूच नाहीये. आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्माचार्य म्हणून सांगितलेलं आहे. त्यांनी ते काही राजकारणात जात नाहीत, राजकारणावर बोलत नाही, पण ते मातोश्री ह्या कारणासाठी आले कारण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर आणि उद्धवजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व, ते सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणारं नाही तर घरात चूल पेटवणारं हिंदुत्व जे आहे. त्यांनाच आशीर्वाद द्यायला हे घरी आले होते. हे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत. कारण आज बघा तुम्ही, जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे, त्यांनी तेच सांगितलं की मी राजकारणात बोलत नाही, पण धर्माचार्य म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वासघाताशिवाय कुठचाही मोठं पाप नाही. हे पाप ह्या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्यांना धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेत त्यांना शिकवायचा म्हणजे शिकवायचाच. पण हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या, हा फक्त उद्धव साहेबांसोबत नाही केलेला आहे. ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाहीये, तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून केलेली आहे. आपण एक टप्पा जो होता महत्वाचा तो जिंकलेला होता. लोकसभेत आपला विजय झालाच आणि विजय झालाच आहे ह्याचं कारण तुम्हाला समजून सांगतो. मग तुम्ही पटलं तर ते तुम्ही तसा विजय म्हणूनच बघा. कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे आदित्य काय बोलत आहे, केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे, एनडीएचं सरकार बसलेलं आहे, मग विजय झाला कसं बोलतो. पण तुम्ही आज लक्षात घ्या, विजय दोन गोष्टींचा झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारवरनं हलायला तयार नव्हती, भाजपवरनं हलायला तयार नव्हती, भाजप सरकारवरनं हलायला तयार नव्हती, आज एनडीए सरकार बोलत आहे, भाजपचं कुठेही नाव घेत नाही स्वतः. दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये ज्यानं हुकुमशाही आणायची होती, ठोकशाही आणायची होती, लोकशाहीला संपवून टाकायचं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं. आणि हे फेक नॅरेटिव्ह नाही आहे. आता हे फेक नॅरेटिव्ह बोलत आहेत. भाषणं काढून बघा. भाजपचे 5-6 उमेदवार त्यावेळी बोलले होते की आम्हाला 400 पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजाताई मुंडे देखील बोलल्या होत्या सभेत एका की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे. त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो कारण आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आपण सगळे देशभक्त जनता आहोत. आपल्याला या देशाचं हित बघायचं, फक्त भाजपचं नाही. आणि जर 400 पार झाले असते, 400 पार काय 300 पार जरी झाले असते, 300 पार काय 272च्या जरी पार झाले असते तर यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरावर बुलडोजर आणला असता, तुमचा आमचा आवाज दाबला गेला असता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.